एक्सरसाइज नंबर 5, मेक युअर ब्रेन वर्क. मित्रांनो, आतापर्यंत तुमचा ब्रेन एका सेट पॅटर्नवर चालत होता. तुमच्या जुन्या सवयी सर्व निर्णय घेत होत्या. पण जेव्हा या ऑटो पायलट मोडला ब्रेक करता आणि आपल्या माइंडला काही चॅलेंजिंग काम देता, तेव्हा तुमच्या ब्रेनचे सर्व एरियाज ॲक्टिव्ह होतात. ज्यासाठी तुम्ही या छोट्या छोट्या स्टेप घेऊ शकता, जे तुमच्या ब्रेनची पॉवर वाढण्यासोबतच तुम्हाला प्रोडक्टिव्ह, फास्ट, इफिशियंट राहण्यासाठी हेल्प करतील. टेक्नॉलॉजीवर डिपेंड राहणे कमी करा किंवा बंद करा. टेक्नॉलॉजी आपली लाईफ सोपी बनवण्यासाठी कामी येते. इव्हन बरेचदा टेक्नॉलॉजीने आपले इतके काम होत आहे की आपल्या ब्रेनला काही कामच करायची गरज पडत नाहीये. आणि जर आपला ब्रेन जास्त काही करणारच नाही, तर आपला ब्रेन जास्त ट्रेन होणार नाही. तर हा ग्रो कसा करेल? यामुळे प्रयत्न करा की तुमच्या छोट्या मोठ्या कामासाठी, लाईक कॅल्क्युलेट करणे, काही लक्षात ठेवणे किंवा शब्द शोधणे, या सर्व कामासाठी मोबाईल वापरू नका. आपल्या माइंडने कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखादा मराठी शब्दाचा इंग्रजी अर्थ माहीत आहे पण आता लक्षात येत नाही, तर लगेच गुगल सर्च करू नका. स्वतः आठवण्याचा प्रयत्न करा. आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सचे मोबाईल नंबर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या मेमरीला जास्त इम्प्रूव्ह करेल आणि बऱ्याच प्रॉब्लेममध्ये तुमच्या कामी येईल. जर तुम्ही लवकर विसरत असाल, तर अशा गोष्टीची लिस्ट बनवून ठेवल्याने तुम्ही त्याला अगदी सहजरित्या यूज करू शकता. पण याने तुमची मेमरी इम्प्रूव्ह होत नाही, तर तुम्ही त्या लिस्टवर डिपेंड राहता. आता येथे असे नाही की तुम्ही लिस्ट बनवणे बंद करावे. तर तुम्हाला जे काही लक्षात ठेवायचे आहे, त्या सर्व वस्तू किंवा तुमचे डेली शेड्यूल असतील त्याची लिस्ट बनवा. पण गरजेनुसार त्याला सारखे सारखे पाहण्याऐवजी अगोदर आठवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्या ब्रेनची मेमरी मसल नेहमी ॲक्टिव्ह राहील. तुम्ही इतरांप्रमाणे ऑटो पायलट मोडवर राहणार नाहीत, तर तुम्ही खूप इफिशियंट आणि इफेक्टिव्ह राहणार.